पावसाचा जोर वाढलाय। पुढील काही तास राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्व नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या प्रचंड कडकडाटासोबत पावसाची शक्यता आता वाढत चाललेली आहे। राज्यामध्ये चक्रीवादळाचा जो धोका आहे तो आता वाढण्याचा अंदाजच बघायला मिळत आहे। तर नेमका पाऊस आता कसा राहणार आहे, येत्या 24 तासात मुसळधार पाऊस जो राज्यात दाखल होणार आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे, सर्व काही एकदम व्यवस्थित अंदाज तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। त्याकरिता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर महत्त्वाचं म्हणजे चॅनलला आता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज पाऊस येण्या अगोदर 2 दिवस आधीच तुम्हाला हवामान अंदाज या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तसेच आता तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे, तुमच्या तालुक्याचं नाव काय आहे कमेंट मध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज आपण नक्की देणार आहोत। तर चला आता सविस्तर माहिती बघूयात, कारण की मोठं पावसाळी वातावरण आता सक्रिय झालेलं आहे राज्यामध्ये। या पावसाळी वातावरणामुळे प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मोठं पावसाचं वातावरण आता सक्रिय होऊन तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता सर्व काही अंदाज आपण बघणार आहोत। आता फक्त थोडासा वेळ काढून लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा, या ठिकाणी आता सध्या स्थितीला महत्त्वाचा बदल म्हणजे आता जे चक्रीवादळ आहे ते आता लवकरच धडक देणार असून भारताच्या सीमालगतच्या भागामध्ये येत्या 2 तासात ते आता तीव्र अशी धडक देणार आहे। त्यामुळे त्या भागामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। रात्रीला देखील मोठा अलर्ट तर राहणारच आहे। यामध्ये चेन्नई पासून पावसाचं वातावरण सक्रिय होईल। चेन्नई, नेलोरचा भाग असेल विजांसह पाऊस, तसेच इकडे हैदराबादच्या भागामध्ये, विजयवाडाच्या भागामध्ये लवकरच हे चक्रीवादळ आता तीव्र धडक देणार असून तिथे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे व तो पाऊस तिथून पुढे नंतर महाराष्ट्राकडे सरकत येणार आहे। त्यामुळे आता हा प्रवास एकदम जलद गतीने होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी अचानकपणे राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तर येत्या 12 तासातच चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काही तालुक्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये एक पावसाची तीव्रता, पावसाची व्याप्ती आता आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, तर चला आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे लगेच सांगतो। तर इकडे बघा, आता एकंदरीत जर विचार केला तर अधिक पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे। चक्रीवादळाचा प्रभाव येत्या 12 तासातच सुरू होणार असून यामुळे विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला 100% बघायला मिळत आहे। तर इकडे बघा, सर्वात जास्त पाऊस आता देगलूरला दाखल होत आहे पुढच्या काही तासामध्ये, म्हणजेच की 12 तासांमध्ये पाऊस या ठिकाणी दाखल होणार आहे। 12 तासात देगलूर, उदगीरचे भाग, अहमदपूर, परळीचे काही भाग असतील, विजांचा लखलखाट, प्रचंड मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळणार आहे। धो पावसाची शक्यता, व्याप्ती आता आपल्याला त्या 12 तासापासून बघायला मिळणार आहे। कृपया सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क जेवढं जमेल तेवढं राहायचं आहे, कारण हे मुसळधार पावसाळी वातावरण आहे। यामध्ये डायरेक्ट रात्रीला 24 तासाच्या रात्रीला तुळजापूर पर्यंत याचा प्रभाव राहील। तुळजापूर, पेठ, बार्शी, करमाळा, लातूरच्या भागात येत्या 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस राहणार आहे। आता आपण एकूण 2 दिवसाचा अंदाज बघणार नाहीत, तर शेतकरी मित्रांनो पुढच्या बऱ्याच दिवसाचा 5 ते 6 दिवसाचा अंदाज तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला। तर इकडे बघा, परळी, केज, बीडचे भाग असतील, जामखेड, करमाळा साईडचे भाग असतील, या ठिकाणी बार्शीच्या भागापर्यंत देखील विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर चला आता भयानक स्वरूपाचं चक्रीवादळाचं वातावरण येत्या 24 तासात जे दाखल होणार आहे, यामध्ये अतिशय भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। नेमका पाऊस आता नदी नाली वाहणारा भयानक स्वरूपाचा कोणत्या जिल्ह्यातून सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त शक्यता आता बघायला मिळणार आहे, सर्व काय आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघा, आता सविस्तर अंदाज सध्या जर विचार केला तर आता तुम्हाला पुढच्या 6 दिवसाचा अंदाज देत आहे। चक्रीवादळामुळे कोणत्या भागाला पाऊस झोडपणार आहे ते सर्वात आधी आपण बघत आहोत। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला जिल्ह्यांची, तालुक्यांची पण नावे आता दाखवतच आहे सर्व काही। तर इकडे बघा, सोलापूर जिल्ह्याला फटका बसणारच आहे। येत्या 24 तासात किंवा लईतल्या आता 12 तासातच मध्यम ते जोरदार तर मुसळधार पाऊस या ठिकाणी सोलापूरला दाखल होणार आहे। एनके, सोलापूर, अक्कलकोट, आळंदाच्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात होईल। काळजी घ्या, सतर्क राहा। चक्रीवादळाचा पाऊस आहे, नदी नाले वाहणारा पाऊस आहे, त्यामुळे सतर्क राहायचे, काळजी घ्यायची। विजांचा प्रचंड कडकडाट राहणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता आहे 100%, हा अंदाज लक्षात घ्यावा। त्यानंतर इकडे तुळजापूर, वैरा, कुरोडवाडी, बार्शी, परंडा, धाराशिवचा भाग असेल, या भागात देखील काय होणार आहे, तीव्र व्याप्तीसह मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे। यामध्ये पावसाची व्याप्ती आता वाढत जाण्याच्या मार्गावर
मार्गावरती आहे, त्यामुळे या भागात पण सतर्क राहायचं आहे। या ठिकाणी तर येत्या 12 तासात किंवा 16 तासामध्ये जास्तीत जास्त तुफान पावसाला आता सुरुवात होईल। यामध्ये काही तालुके आहेत त्यांची नावे सांगतो, तुळजापूर, वैराग, बार्शी असेल, पानगाव असेल, परंडा असेल, सालसेचा भाग आहे, एडशी, धाराशिव, खामगाव, पेठ, तसेच मुरुड, तारखेड, मस्सा, भूमचे भाग आहेत। त्यानंतर इकडे पात्रूडचा भाग असेल, कळमचा भाग असेल, करडाचा भाग असेल। विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार, काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तुफान पावसाचा अंदाज राहणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर इकडे जामखेड, कडा, बीडचे भाग असेल, याही भागापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या भागातील देखील जेवढे होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, कारण की हा पाऊस खूपच विजांच्या स्थितीमध्ये भयानक स्वरूपाचा राज्यामध्ये कोसळणार आहे। राज्यामध्ये आपलं तुफान जे आहे ती बघायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। त्यानंतर एवढंच नाही तर इकडे परळी, बर्दापूर, अहमदपूरचे भाग असतील, कंधारचे भाग असतील, या साईडच्या देखील पूर्व भागामध्ये तसेच इकडे उत्तर भागामध्ये देखील मुसळधार पाऊस दाखल होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेत चालायचा आहे, सतर्क राहायचं आहे, कारण की आता याही ठिकाणी पावसाची शक्यता राहील। त्यानंतर दारूळ तालुका, माजलगावचे भाग आहेत, त्यानंतर इकडे शिरसाल, तेलगाव, वडवणे, सोनपेठचे भाग असतील, माजलगावचे काही भाग असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता येत्या 12 ते 16 तासामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। तर चला, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस राहील व हा पाऊस नेमका आता किती तारखेपर्यंत राज्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे, सर्व अंदाज एकाच व्हिडिओत बघायला मिळेल। कृपया आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज नक्कीच बघायला मिळेल। तर चला, पुढचा अंदाज आपण बघूयात। तर यामध्ये बघा, पाथरीचे भाग असतील, याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पाथरीच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस राहील। पाथरी, मानवतकडे पाऊस आहे, आष्टीच्या भागामध्ये, तसेच इकडे कोटी, मंगरुळचा भाग असेल, या भागामध्ये विजांसह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। मंगरुळच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे या भागातील देखील सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते आता सतर्क राहणं गरजेचं राहील। विजांचा प्रचंड कडकडाट व तुफान पावसाचा अंदाज हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। त्यानंतर इकडे गेवराईचे काही भाग आहेत, गेवराईच्या भागात देखील, गेवराई साईडच्या आसपासच्या बऱ्याच भागामध्ये देखील पावसाची शक्यता राहणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस राहणार असून मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं। हा पाऊस तुफान आहे, विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं देखील योग्य ठरेल। त्यानंतर गेवराईचे भाग असतील, गेवराईला देखील तुफान पाऊस राहणार आहे। मंगरुळ, कोटेचा भाग असेल, त्यानंतर इकडे विचार जर केला तर पिंपरखेडचा भाग असेल, पिंपरखेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस। तर इकडे बघा, आता हे पावसाळी वातावरण मराठवाड्याकडे नाही तर इकडे दुसऱ्या भागात देखील आहे। अहिल्यादेवीनगरच्या देखील बऱ्याच भागात मुसळधार स्वरूपात बरसणार आहे। यामध्ये अहिल्यादेवीनगर, राहुरी, गोरेगाव, भागूर, पैठणचे भाग असतील, या सर्व भागामध्ये विजांसह पाऊस राहणार आहे। शक्यतो जास्त अवकाळी पावसाची शक्यता गंगापूरला सुरू होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, कोपरगाव, संगमनेर पूर्व साईड, राहुरीचा पूर्ण भाग, गोरेगाव पूर्ण भाग, भागूर पूर्ण भाग, पैठण तालुका पूर्ण, या ठिकाणी देखील चांगला पाऊस येत्या 12 ते 16 तासामध्ये दाखल होणार आहे। विजांचा प्रचंड कडकडाट व तुफान पावसाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी नक्की बघायला मिळणार आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं, कारण की मोठं पावसाळी वातावरण दाखल होण्याच्या मार्गावरती आपल्याला दिसून येत आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी मालेगाव, नंदुरबार साईडचे भाग असतील, धुळेचे भाग असतील, याही ठिकाणी पावसाची व्याप्ती, तीव्रता बघायला मिळणार आहे। यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे, नाणे, मालेगाव, सटाणा, बोकपेल, धुळेचा भाग असेल, विजांच्या कडकडाटात तुफान पावसाची शक्यता 100% राहणार असून तुफान पावसाचा अंदाज याही ठिकाणी बघायला मिळणार आहे। जेवढं होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी आता हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, सतर्क पण राहणं गरजेचं ठरेल, कारण की मोठं पावसाळी वातावरण ही आता राज्यामध्ये आपल्याला तीव्र होतानाची परिस्थिती 100% आता बघायला मिळत आहे। मालेगाव भागात देखील, चाळीसगावच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे। तर चला, हे झाला 12 ते 24 तासापर्यंतचा अंदाज। मात्र 24 तासाच्या नंतर अतिशय भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये चक्रीवादळ डायरेक्ट भारताला धडक देणार असून भयानक स्वरूपाचे पाऊस आता राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर चला, आता तो अंदाज बघूयात। बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहू।
तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठं पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये आता धुमाकूळ घालण्याच्या मार्गावरती आहे। ही परिस्थिती आता दिसून तर येतच आहे। यामध्ये इकडे बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता डायरेक्ट पावसाळी वातावरण चक्रीवादळाची जी परिस्थिती आहे 24 तासाच्या नंतर भारतामध्ये येणार आहे, याचा डायरेक्ट परिणाम नांदेड जिल्ह्यापासून सुरू होतानाचं चित्र देखील आपल्याला दिसत आहे। तर इकडे बघा यामध्ये नांदेडचा भाग असेल, अहमदपूर, लातूर, परळी, केजचे भाग असेल, या भागामध्ये देखील विजांचा प्रचंड कडकडाट व तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेत चालायचा आहे। विजांचा प्रचंड कडकडाट तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। रात्रीला देखील माजलगाव, परळी, सेलू, बीड, केज, परळी, अहमदपूर, लातूर, पेठ, बार्शी, उदगीर, देगलूर, धाराशिव, सोलापूरच्या पूर्व साईडला विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाळी वातावरण रात्री 1 वाजता बघायला मिळणार आहे। म्हणजेच की उद्याच्या रात्रीला 1 वाजता अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। यानंतर इकडे जळगाव, पाचोऱ्याला, खामगावला, अकोल्याला मध्यम ते जोरदार पाऊस राहील। बुरहानपूर, अकोटला देखील मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीला राहणार आहे। त्यानंतर परवा दिवशी म्हणजेच की 24 तासाच्या नंतर सकाळी 8 वाजता पावसाची तीव्रता काही ठिकाणी वाढणार आहे। यामध्ये जळगाव पासून पाऊस सुरू होणार आहे। तसेच जळगाव, शिरपूर, साक्री, धुळेचे भाग असतील। त्यानंतर इकडे मालेगाव, पाचोरा, कन्नड, सिल्लोड, मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, माजलगाव, सेलू, अहिल्यादेवीनगर, बीड, जामखेड, केज, परळी या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर केज, परळी, बार्शी, पेठ, लातूरच्या भागात देखील तुफान मुसळधार पाऊस राहील, तर अहमदपूरच्या भागात देखील मुसळधार पाऊस राहणार आहे। त्यानंतर उदगीरला, देगलूरला देखील पुन्हा त्यानंतर पाऊस वाढणार आहे, म्हणजे त्या 12 तासात पाऊस येणार आहे। त्यानंतर पुन्हा 24 तासानंतर याच भागामध्ये तुफान पाऊस येणार आहे। तसेच सोलापूर, देगलूरचे देखील बरेच भाग आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता नेमक्या 24 तासाच्या रात्रीला पुन्हा पावसाचा जोर जी वाढणार आहे, चक्रीवादळाचा पाऊस आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे, तो नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळेल? तर चला आता तो अंदाज आपण पाहूयात। तर इकडे बघा आता खरी पावसाची सुरुवात आहे ती म्हणजे विदर्भ झुडपून पाऊस काढणार आहे। तसेच विदर्भ, दक्षिण मराठवाडा, दक्षिण मुसळधार पावसाचे थैमान आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच शिरूरांतपाल, उदगीरच्या भागात तुफान पाऊस, तसेच इकडे मुखेड, अहमदपूर, कंधार, धर्मादाबाद, पेठ, उमरी, तसेच गंगाखेड, पूर्णा, नांदेड, परभणी, पाथरीचे भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये राज्यामध्ये हे पाऊस आता आपल्याला थैमान घालतानाची परिस्थिती पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे हिमायतनगर, उमरखेड, किनवट साईडचे भाग असतील, या ठिकाणी हिंगोलीचे भाग असतील, याही भागामध्ये विजांसह पावसाचा अंदाज आहे। प्रचंड तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच इकडे आदिलाबाद, काप, पुसदचा भाग, रिसोड भाग, जिंतूरचा भाग असेल, याही ठिकाणी तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये भयानक पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। एवढंच नाही तर इकडे बीड, माजलगाव, सेलू साईडचे भाग असतील, केज, लातूर, पेठ असेल, बार्शी, करमाळा, अहिल्यादेवीनगर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर या साईडला देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे उत्तर कन्नड साईड, मनमाड साईडचे भाग असतील, पाचोरा, मालेगाव असेल, जळगाव साईट असेल, या ठिकाणी रात्रभर पाऊस राहणार, दिवसभर पाऊस राहणार आहे। त्यामुळे येत्या 24 तासाच्या नंतर सतर्क राहावे। तसेच नागपूर साईट, अकोल्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर मुसळधार पाऊस, अमरावती, आर्वीला देखील तुफान पाऊस राहणार आहे। अकोट, अचलपूर, बुरहानपूर, धरणीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस, एकंदरीत विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे, हा अंदाज आता लक्षात घ्या। तर चला आता आपण बघूयात हाफ कमी दाब त्यानंतर दिनांक 3 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये कोणत्या भागात कसा पाऊस राहील। तर चला आता 3 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अंदाज आता एका मिनिटात सांगतो। आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे बघा यामध्ये अहिल्यादेवीनगरला पाऊस राहणार आहे। चंद्रपूरला डायरेक्ट या चक्रीवादळाची परिस्थिती बघायला मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व एकदम साईडला अतिवृष्टी होईल, तर गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण असं भयानक वातावरण हे तीव्र आपल्याला पाहायला मिळत असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचं आहे। तसेच इकडे केज तालुका, जामखेड, बीड भाग असेल, या ठिकाणी तसेच आता माजलगाव, नांदेडला देखील पुन्हा तुफान पाऊस दिनांक 29-30 तारखेला बघायला मिळणार आहे। सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, कन्नड, मालेगाव, पाचोरा, धुळे, जळगाव, बुरहानपूर विजांच्या लखलकाटामध्ये भयानक मुसळधार पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं या ठिकाणी सतर्क राहायचं आहे। मोठं पावसाळी वातावरण हजेरी लावणार आहे। तसेच इकडे
धरणीचा भाग असेल, अचलपूर अकोटचे भाग असतील, याही ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे. जळगाव साईडला देखील तुफान पाऊस, अमळनेर, इरोंडोल, जळगाव, पारोळा, धुळे, चिमटणे, शिरपूर या ठिकाणी देखील तुफान पावसाची शक्यता आहे. जामनेर, मलकापूर, जळगाव जामोद, तेल्लारा, बुरहानपूर, नेपनगर, चिखलदरा, अचलपूर या भागात तुफान पाऊस आहे. आष्टी, मोजरी, मोर्शीचा भाग, वरुड, नरखेड, काटोल, कोंडोली, सावनेर, नागपूर या ठिकाणी, रामटेक, मोमदा, भंडारा, तुमसरचा भाग असेल, साकुलीचा भाग असेल, देवरीचा भाग असेल, गोंदियाचा भाग असेल, लांजीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी भयानक मोठा पाऊस बघायला मिळणार आहे. तर चला आता ही झाली परिस्थिती. दिनांक 30 तारखेला अजून वातावरण बदलणार असून 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 1-2 नोव्हेंबर काय राहील तर चला बघूयात. तर यामध्ये इकडे बघू शकता कापसी, कंकेर, चंद्रपूरचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. त्यानंतर ऐसबादचा भाग असेल, या भागामध्ये चंद्रपूरला अतिवृष्टीसारखी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, आदिलाबाद, पांढरकवाडाचा भाग असेल, याही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणारच आहे. तसेच ताडोबा साईडच्या देखील बऱ्याच भागामध्ये, यवतमाळ साईडच्या देखील बऱ्याच भागामध्ये आता मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये गडचिरोली, देसाईगंज, चंद्रपूर, आदिलाबाद, पांढरकवाडा, यवतमाळ, अमरावती, आर्वी, वर्धा, उमरखेड, देसाईगंजच्या या सर्व बऱ्यापैकी भागामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार असून धो ते मुसळधार पाऊस आपल्याला हजेरी लावतानाची परिस्थिती 100% बघायला मिळणार आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे, कारण की मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच भंडारा, नागपूर, वर्धाचा, वरुडचा भाग असेल, कोडोलीचा भाग असेल, याही ठिकाणी अचलपूर, अमरावती, धरणी, अकोटचे भाग असेल, आर्वीचा भाग असेल, मुसळधार ते भयानक पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर खामगाव, बुरहानपूर, धरणी, अकोल्याच्या साईडला देखील मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे. ही गोष्ट पण लक्षात घ्या, खूप मोठं पावसाळी वातावरण देखील आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे. नाशिक, जळगावचे भाग असतील, याही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून महत्त्वाचा अंदाज देण्यात येणार आहे. तो पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ताजा हवामान अंदाज बघायला मिळणार आहे. धन्यवाद.